morning and welcome you all to Rachna's Never Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे रेडी झालो आहे आणि yes, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. So नाईसा गेली आहे स्कूल मध्ये, नॉर्मल रूटीन स्टार्ट झाला आहे. रचनाने मस्त ब्रेकफास्ट रेडी केला आहे. गुड मॉर्निंग. या सगळ्यांनी नाश्ता करायला मस्त उपमा केला आहे. नाईसा रोज काहीतरी नवीन एक्सप्लोर करत असते. कधी क्ले, कधी रंग आणि शेवटी घराचा फ्लोर पूर्ण गोंधळलेला. आधी मी ट्रेडिशनल क्लोथ मॉप वापरायचे, पण फ्रँकली ते खूप वेळखाऊ आणि टायरिंग होतं. आता माझ्याकडे आहे एक स्मार्ट आणि टाइम सेव्हिंग सोल्युशन, अगारो रिजन्सी इलेक्ट्रिक स्पिन मॉप. बॉक्स ओपन केल्यावर मला मिळालं मेन मॉप युनिट, 2 मायक्रोफायबर फॅब्रिक पॅड्स, एक वॉटर मेजरिंग कप आणि चार्जर. असेंब्ली टूल फ्री आहे. लिटरली एका मिनिटात मॉप रेडी. बॅटरीबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये आहे रिचार्जेबल बॅटरी, जी 3 ते 4 तासात फुल चार्ज होतं आणि कंटिन्यूस 50 मिनिट्स पर्यंत वापरता येतं. म्हणजे रोजचं क्लिनिंग आरामात होतं. स्प्रे फंक्शनसाठी मॉपमध्ये 175 ml ची वॉटर टँक आहे. हँडलवर स्प्रे बटन दिलंय, फक्त प्रेस करा आणि मॉप सुरू. यामुळे फ्लोर मॉप करताना बकेटची गरज पडत नाही. किचन असो किंवा हॉल, हे मॉप खूप इफेक्टिव्ह आहे. मॉपचं ॲक्च्युअल परफॉर्मन्स पाहायचं झालं तर हे 150 RPM नी मायक्रोफायबर पॅड्स फिरतं, ज्यामुळे डीप आणि क्विक क्लिनिंग होतं. तुम्ही हे मॉप टाईल, मार्बल, वुडन किंवा लॅमिनेट फ्लोरिंगवर एफर्टलेसली वापरू शकता. डिझाईन वाईज हे मॉप खूपच स्मार्ट आहे, कारण त्याचा 180 डिग्री स्विव्हल हँडल सोफा खाली किंवा कोपऱ्यांमध्ये पोचतो. ॲडजस्टेबल टेलिस्कोपिक रॉडमुळे तुम्ही हाईटनुसार ते ॲडजस्ट करू शकता. बॅक पेन नाही, वारंवार बेंडिंग नाही. मायक्रोफायबर फॅब्रिक पॅड्स हे वॉशेबल आणि रियुजेबल आहेत. वेलक्रो स्टिक ऑन सिस्टममुळे ते डिटॅच करणं खूप सोपं आहे. आणि बेस्ट पार्ट, कंपनी 2 पॅड्स देतं, त्यामुळे तुम्ही एक ड्राय मॉपसाठी आणि एक वेटसाठी यूज करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट, दिस इज अ मॉप, नॉट अ स्क्रबर. डिझाईन फॉर जेंटल फ्लोर मॉपिंग, नॉट मेंट फॉर हेवी ड्युटी स्क्रबिंग. आता नाईसाने कितीही गोंधळ केला तरी मी टेन्शन फ्री आहे, कारण माझ्याकडे आहे अगारो स्पिन मॉप, एक स्मार्ट, एफिशियंट आणि हॅझल फ्री क्लिनिंग पार्टनर. सो सगळं काही घरातलं आवरलेलं आहे. नाईसा सुद्धा स्कूलमधनं आलेली आहे आणि आणि सनी सुद्धा आता थोड्याच वेळात येईल आणि मी चालली आहे बाहेर. सो मी, फाल्गुनी आणि आई आम्ही चाललो आहोत आडगावला. वीकेंड आहे आणि फाल्गुनी बोलली की चल, मी खूप दिवस झाले आजीला पण भेटली नाही आहे, म्हणून मग आपण जाऊया. म्हणून मग आम्ही तिघी चाललोत. सो पुढचे 2 दिवस आडगावला आम्ही असणार आहोत. जे काही असेल ब्लॉगमध्ये ते तुम्हाला नक्कीच समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. लेट्स गो. बाय. बाय नाईसा, बाबा विल मिस यू. चलो बाय. ओ माय गॉड, कोण आहे? आले कोंडू, कुठे झाली तू? आज फ्रूट बास्केट झाली तू. कुठे चालली? आईने जेवढं होतं तेवढं सगळं लावलंय तुला. खाली कोण? मिकी माऊस, वरती पेपा पिग, मध्ये फ्रूट, सनफ्लावर. कोणचं कोंडू दिसत तू. वा वा वा. चला. ती बघ किती स्ट्रेस येते बाबू. चल चल. कुठं का आलो? चल. जो बोलत होती तू? सावी, तू येते बाबू? तू येते बाबू? काय झालं? दीपा दीदी पाहिजे. मावशी, दीपा मावशी. तिला पण घ्यायची. ती सनफ्लावर बघ. एवढी किती येणार आहे ताई? किलो बोलतात पण ते मोठे असतात ना.
अय्या सनफ्लावर निघालं वाटतं. 3 किलो अंडी बोलतो. हा आता झालं सनफ्लावर निघाला. थोड्या वेळाच असतो आमचं. काय ना आम्हाला बाहेर जायचं. ज्ञानाची झोप दे रे मलगुनी. हा झोपे आपण भूर झोप दीदी. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. बरोबर आणली नाही. तर पहिल्यांदा बसले होते आपण माझ्या मागे पण होतो. तिघी जणी फाल्गुन नव्हती तेव्हा. डब्बा घेऊन आली ग. काय म्हणते ग? किती दिवस झाले आपण भेटलोच नाही ना. खूप दिवसानंतर दिसताय. काय म्हणते कशी आहेस? अस्मी कशी आहे? चिमणी बघ. घातले तिने घ्यायचं काढले ना कोणते काय काय हे बघ. आजीला भेटलो मस्त पैकी. दुधी नाही खायचा. दुधात आणलं ना उजळणी आपला गाजर बीट. काल 2 दिवस घेतला त्यापासून. ज्यूस प्यायचा. दूध असतोच ना माझा. ज्यूस हा ज्यूस. गोंडू कुठे? आई अशी कशी ग तू? मला बघून रडायला लागली ती. हा का ग पंजियाची तिने आपल्याला बऱ्याच दिवसांनी नाही तुला बघून नाही. तू जोरात बोललीस ना. जोरात बोललेलं नाही साधं. अगं ती रडते. तू जोरात बोललीस ना. हो का? म्हणजे आता असं काहीतरी हळू बोलायचं. जोरात नाही. जोरात बोललेलं नाही. अगं लगेच गंगाच्या मुना चालू. मुच करते लगेच रडते. तिला वाटतं तिला अगं आम्ही लगेच पण अभिला. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. अभिने मस्त मच्छी दिली. ही नाही ही नाही काढली का? हे अभिनी कोलंबी आणली ना आई. त्याला पण बिलकुल वास नाही. ही कोणती मासा? हा कोणता मासा आहे? याला बालशी बोलतात. चकचकी मासे बोलतात. चकचकी. आईंना आवडतं ते चकचकी मासे. आईला मी दिले होते ना. पण मला नाही बनवता येत हे. म्हणजे मला क्लीनच नाही करता येत. काही नाही. फक्त त्याचं हे पोट फोडायचं असतो आणि शेपटी काढायची असते. बाकी काय नसतं करायचं. हे पोटातला जर काढला नाही ना तर मग कडू लागतो. आईंना आवडते ही मच्छी. आई नेहमी मला म्हणतात. दिन आता मी परत आता करेल. देईन मी कधी. मागे एकदा करून दिली होती ना मी. गोंडू तू काय करते? भरते सगळं भरते तू. एवढी गुटगल झाली. कोणाची खेळणी आहेत? ए गोंडा बाय बाय. दीदी अभ्यास करणार आहे. ते तू येते अभ्यास करायला? अगो मी टाकले सरळ. गोंडाचा अभ्यास चालू आहे बघा. गोंडूचा अभ्यास बघा. हा आहे नायसाचा अभ्यास. कोणतं पण कर. दीदी घे. दीदी घे. तिथे कुठे कलर करते? ते नको करू. ते असंच दिले तुला. यू हॅव टू कलर हिअर. ए दोघी बघ कसे बघतायत. हा हा गोंडू काय होतं? काय होतं? बीबी होतं. कसं करत होतं बीबी? भू भू असं. आणि हम्मा कसं करतो? हम्मा कसं करतो? हम्मा. हा लायन कसं करतो? आऊ असं. आणि कॅट? कॅट कसं करते? ए गोंडू
अभ्यास ऍपल ऍपल आहे ऍपल आहे नाना आणि ए फॉर गोंडू ए फॉर ऍपल बी फॉर दीदीच्या अभ्यासाची वाट लावायला घेतली गोंडू तू. मासे झालेले आहेत आणि कोलंबी फ्राय. काय म्हणते मेयोनीज टाकायचंय मग हे नाहीये का कोबी. डी फॉर ई फॉर एग. एफ फॉर तिला येईल का बोलता. एफ फॉर फिश. नाही सर फिशच पहिली शिकली. एफ फॉर फिश. D for God. ए फॉर बी फॉर बॉल. सी फॉर सी फॉर बोल का दीदी. सी फॉर माऊ नाही कॅट. डी फॉर आई ए आई सी फॉर माऊ. तिला बोलते सी फॉर काय तू बोल बोलते. Cat, फॉर cat. डॉग. डी फॉर ओके. डी फॉर ए दीदी दीदी हो बोल ना हो बोल. डी फॉर माऊ. कॅट म्हणजे माऊ. कॅट म्हणजे माऊ. डी फॉर परत ए फॉर बी फॉर बॉल. बी फॉर सी फॉर सी फॉर काय कॅट. कॅट. डी फॉर ए डॉगी. ई फॉर ई फॉर एग. एफ फॉर फिश. फिश. ज्ञाना. एफ फॉर ज्ञाना. उद्या